नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री राहुल भोकायटे, गाव चौकावाडी, तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 2 एकर बिजोई कांदा प्लॉट भेट प्रसंगी आपण या कांद्याची लागवड जवळपास 22 नोव्हेंबर 2025च्या हिशोबाने लागवड केल्यानंतर आपण पहिला व्हिडिओ हा 5 डिसेंबर 2025च्या हिशोबाने बनवला होता। त्यावेळी जवळपास 15-17 दिवस झालेले होते आणि आपण श्री बायोकडनं ट्रीटमेंट दिली असता आपण त्यामध्ये वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर हा केलेला आहे। आपली ही जी पंचकृषी आहे त्यामध्ये खास करून चौकावाडी, चौका, कनकुरा, सातारा या परिसरामध्ये गोड कांद्याची म्हणा किंवा लाल कांद्याचे बिजोई कांद्याचं प्रोडक्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये मागील 15 ते 20 वर्षापासून होत आहे। जर आपण हा संपूर्ण परिसर जर बघितला तर हा कम्प्लिटली पहाडी एरिया आहे आणि या पहाडी एरियामध्ये आपल्याला मधमाशीचं संगोपन हे मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतं। पण मागील 5-10 वर्षापासून जर आपण बघितलं की जे शेतकरी बांधव वारंवार बिजोई कांदा उत्पादन हे घेतात त्या ठिकाणी आपल्याला 2 क्विंटल, 2.5 क्विंटल, 3 क्विंटल उत्पादन इतकंच शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे आपल्याला पर एकर ज्यावेळेस आपण कांद्याची लागवडी करत असतो बिजोई कांद्याची, तर आपल्याला 13 क्विंटल, 14 क्विंटल, 15 क्विंटल प्रति एकर कांद्याचं बिजोई लागते लागवड करते वेळेस। पण त्यामधून निघणारं जे उत्पन्न आहे ते आपलं 2.5 क्विंटल, 3 क्विंटलच्या वरती हे जाऊन राहिले। त्याचे मुख्य कारण म्हणजे रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे व मधमाशीचं प्रमाण हे रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे आपल्याला मधमाशी संगोपन ही मॅक्सिमम करता येऊ राहिली व त्यामुळे तसेच जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली पाण्याची क्षारता, जमिनीचा पीएच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रियचं कर्ब प्रमाण हे कमी झालेलं आहे। पण आपण श्री बायोच्या माध्यमातून जे उत्पादनांचा वापर केला आहे त्यामध्ये इंडिरूट्स क्रिया पावडर, नोवोफॉस, हॅलोचेक, त्यानंतर फवारणीतून आपण MSK, C999 जैविक औषधांचा वापर केल्यामुळे आपल्याला या प्लॉटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॉट हा स्टँड झालेला दिसतोय। आपण या प्लॉटला जवळपास या परिसरामध्ये राहुल भाऊंच्या प्लॉटला संपूर्ण ट्रीटमेंट ही श्री बायोची वापरलेली आहे आणि हा प्लॉट सर्वांच्या प्लॉटमध्ये हटके प्लॉट असा जाणवतोय। आपण श्री राहुल भाऊंचीच प्रतिक्रिया ऐकून घेऊ की आपल्याला श्री बायोचे उत्पादन वापरल्यानंतर काय बदल वाटला। एक मिनिट, काय वाटतं राहुल भाऊ, आपल्याला काय फरक जाणवतो? फरक तर खूप वाटतंय मला। नेमके काय काय प्रोडक्ट आपण वापरले? हेच आपण जे लिंबोळी पेंट आणि ते इंडोरूट, त्याच्यानंतर ते हॅलोचेक आणि काय ते पुढेच नाव, आपल्याला सर्वात महत्त्वाचा बदल काय वाटला? आपल्या प्लॉटमध्ये काय बदल जाणवतोय इतर प्लॉटांपेक्षा? बदल तर खूप काही दिसतंय मला, कारण की हा जो टोंग आहे हा पण सरळ आहे आणि सुरुवातपासून हा प्लॉट पण जरा वेगळं दिसतंय बाकीच्या इतर प्लॉटपेक्षा। ग्रीनरी, कॅनोपी मॅनेजमेंट, जमिनीमध्ये भुसभुशीतपणा, त्यानंतर क्षारता भुसभुशीतपणा हो कमी झालेली भुसभुशीतपणा हो वाटते का? झालेला आहे वाटतंय आपल्याला काय आणि हा उत्पन्न, पांढरापणा कमी झालेला वाटतंय। जमिनीला हा जो सफेदपणा होता तो कमी हां, झालेला कमी जाणवतोय। झालेला आहे। आधी जो सोडाच्या आधी जो सुरुवातीला जो होता ना त्याच्यापेक्षा आता कमी होत आहे। मी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील बिजोई उत्पादकांना, खास करून आपली ही जी पंचकृषी आपण जिल्ह्यांच्या हिशोबाने जर बघितलं, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना या 2-3 जिल्ह्यांमध्ये मेजर आपण सीड प्रोडक्शनचं वेगवेगळ्या पिकांचं प्रोडक्शन हे घेत असतो आणि त्यामध्ये आपण रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये नापिकतेकडे झुकण्याची क्षमता ही तयार झालेली आहे। त्यामुळे आपल्याला श्री बायोच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्पादनांचा जर आपण वापर केला तर नक्की आपल्याला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब, पाण्याची क्षारता आणि जमिनीचा पीएच या 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टी वाढवणं हे खूप गरजेचं आहे। व त्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून उत्पन्न घेणं हे गरजेचं असं मला जाणवतं आणि आपलं जे उत्पन्न आहे हे 4 क्विंटल, 4.5 क्विंटल, 5.5 क्विंटल, 6 क्विंटल इथून पुढे आपल्याला मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जैविक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर नक्की केल्यास आपल्याला 100% उत्पन्न मिळेल असे मी बिजोई कांदा उत्पादकांना सूचित करेन। आभारी।